बरोबर आदरणीय आमचे प्रेमदादा चव्हाण यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. मॅचला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं सूरज पाटीलने स्वागत केलंय भव्य. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. पहिलाच बॉल खेळत असताना बॉलला फॉलो केलं, रीड केलं बॉलला आणि त्याच्यानंतर बॉलचा पाठला केला आणि पहिल्याच बॉलवरती दिमागदार स्वागत करत असताना सूरज पाटीलच्या बॅटमधनं आलाय चौकार. आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून वाघिवली वाडाचे सूरज पाटील एका बाजूला, गोलंदाजी मार्गवरती सिद्धार्थ जगदाळे यांचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय, डॉट आलाय, निर्धाव येतोय. जबरदस्त इथे बॉल टप्पा पडला, थोडासा खाली राहिला, वेग चांगला होता आणि टप्पा देखील चांगल्या जागेवरती इथे टाकला गेला आणि सिद्धार्थचा बॉल दुसरा इथे डॉट येत असताना चांगला इथे पहिल्या मध्ये चौकार आला, दुसरा बॉल डॉट टाकताय काय आणि सध्या मनोबल देखील वाढलं जाईल. तर निश्चित सिद्धार्थ जगदाळे यांनी हा बॉल डॉट टाकलेला आहे. या अगोदर चौकार खर्च केला होता आणि आता बॉल क्रमांक 30 त्यांचा प्रगतीपदावरती येतोय. फटका तर चांगला खेळलाय. डीपला प्रोटेक्शन आहे का? तर हो आहे. या बॉलच्या पाठीमागे फक्त सिंगल धाव मिळेल. ज्या पद्धतीने बॉल आला आणि त्याच पद्धतीने त्याला इथे ड्राईव्ह केला, या बॉलला दिशा दिली, फक्त सॉफ्ट हँडने खेळलाय. सिंगल आली या बॉलवर, त्याने टोटल झालं त्या 3 बॉलच्या पाठीमागे 5 धावा धाव फलकावरती. आता स्ट्राईक रोटेट केलेले आहेत. आज स्ट्राईक वरती वाई तालुक्यातील कुसगावचे अमित बॉन्ड जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि बॉन्ड या नावाने क्रिकेटच्या पटलावरती यांची नावलौकिकता आहे. बॅटिंगसाठी तयार होतील. कॅप्टन म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळतायत आणि एका बाजूला षटक क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी सिद्धार्थ जगदाळे. बॉल क्रमांक 4. आक्रमण केलं या बॉलवरती. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी आणि फलंदाज अमित बॉन्ड यांना जावं लागेल माघारी. धक्का क्रमांक 1 अर्णव स्पोर्ट्स या टीमला. पहिला बॉल पेस करत असताना उचलण्याचा प्रयत्न केला, फिल्डर तिथे अवेलेबल होतो आणि पहिला धक्का लागत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल बॉल चांगला होता आणि चांगला बॉलला कलेक्ट देखील केलाय आणि लॉंग ऑफ मध्ये कॅच पकडला आणि पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणाऱ्या टीम अर्णव स्पोर्टला अमित बॉन्ड होतील बात. हा धक्का क्रमांक उमेश सर पहिला लागलेला आहे. अमित बॉन्ड यांचं आक्रमण फसलं. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि त्याचंच अवलंबन इथं अमित बॉन्ड यांनी केलं होतं. अगदी व्हेरी फर्स्ट बॉल होता आणि त्याच्यावरती त्यांचं आक्रमण फसलं. जावं लागतंय माघारी. पहिलाच बॉल पेस करत असताना बाद झालेले आहेत, कारण तुम्हाला आक्रमण करावं लागतं, तुम्हाला संयम देखील ठेवावा लागतो आणि ते संयम ठेवणं खूप महत्त्वाचं होतं. तुम्ही पहिला बॉल खेळताय परंतु इथे संयम न ठेवता आक्रमण केलं, फटका फसला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 4 बॉलच्या पाठीमागे 5 धावा धाव फलकावरती. आता एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये पाटण तालुक्यातले खेळाडू बॅटिंगसाठी येतात. क्रमांक 3 वरती अर्णव स्पोर्ट्स या टीम कडून जबाबदारी घ्यावी लागेल. धक्का क्रमांक 1 लागलेला आहे. सिद्धार्थ जगदाळे यांचा एक बॉल जर आपण उमेश सर वगळला ना तर बाकीची गोलंदाजी या खेळाडूने चांगली केलेली आहे. रोहित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती षटकातला हा 5वा बॉल. गोलंदाज सिद्धार्थ जगदाळे राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्गवरतून निघतील. हाई बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. बॉलला फॉलो करत बॅट्समन गेले. बॉल डॉट आलाय. जबरदस्त इथे बॉलिंग. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकल्यानंतर कमबॅक केलं, सिद्ध केलं. तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची असेल तर तुम्हाला सिद्ध करावं लागतं आणि या मॅच मध्ये पहिल्याच आपण पाहिलं ओव्हरमध्ये सिद्धार्थने जबरदस्त कमबॅक केलंय. निश्चित जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर तुम्हाला प्रसिद्धी मिळते आणि आज सिद्धार्थ जगदाळे यांनी पॉवर प्ले क्रमांक 1 चांगल्या प्रकारे हाताळलाय. अवघ्या 5च धावा दिला. षटकातला शेवटचा बॉल. रोहित तयार. स्विच हिटचा फटका. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि या बॉल वरती रोहितने केलाय चांगला खेळ. बॉल सीमा रेषा पार. चौकार. जो निर्णय घेतला आणि तो योग्य करून दाखवला. स्विच हिट केलाय, ग्रेट हिट केलाय. बॉलला येऊन दिलं ना ऐन मोक्याला अल्टीपल्टी शॉट इथे केला, पुढ्यात टाकला होता आणि तिथून मात्र 4 धावा आलात आणि 4 धावेनं आपण पाहिला तर धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. षटक क्रमांक 1 मध्ये 2 चौकार आले, 1 विकेट आली, काही बॉल डॉट आलेले आहेत. अशा प्रकारचं हे षटक राहिलं म्हणजे पहिलं षटक दोन्ही संघांनी चांगल्या प्रकारे खेळलेलं आहे आणि पहिलं षटक हे दोन्ही संघांच्या बाजूने राहिलं असं म्हणायला काही हरकत नाही. एका बाजूला धावा आल्या तर एका बाजूला विकेट आलेली आहे. सूरज पाटील 3 बॉल खेळलेले आहेत, 5 वरती बॅटिंग करतायत. रोहित 2 बॉलच्या पाठीमागे 4 वरती बॅटिंग करतायत आणि प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं काय आहे, जर अर्णव स्पोर्ट्सने याच प्रकारे धावा बनवल्या तर हा संघ 45 पर्यंत मजल मारेल. दुसऱ्या षटकासाठी आता गोलंदाज झालाय ऋषी जाधव. जाधवमरे गावचा खेळाडू आणि ऋषी जाधव आपण पाहिले तर बायकर मॅन देखील 22 गाव प्रीमियर लीग मध्ये पहिली बाईक याच खेळाडूंना पटकावली होती. बॉलिंग त्याची खूप चांगली आहे म्हणजे आता सध्या ऋषी जाधव मागच्या देखील मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली. समोर असणार आहे ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील.
हो भन्नाट वेगाने टाकलेला बॉल, यॉर्करचा वार इथे केला आणि या बॉलवरती बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. सिंगल धाव इथे प्राप्त होतीये. जबरदस्त इथे बॉलिंग, पहिलाच इथे ब्लॉक टाकला आणि स्टॉप केलंय बॅटरला, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एक सिंगल येते. ऋषी जाधव भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय. 10 धावा धाव फलकावरती आणि इथून पुढे बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. रोहित सोमाडे एका बाजूला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं पहिला बॉल फेस करताना चौकार आलाय. निश्चित पहिलाच बॉल त्यांनी ज्या प्रकारे खेळला, आपली प्रतिभा त्यांनी सिद्ध केली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. परंतु एका बाजूला ओव्हर नंबर 2 मध्ये आपण चर्चा करतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा तयार, ज्याच्याकडे वेग आहे. षटक क्रमांक 2चा खेळ आणि त्याच्यामध्ये पहिला बॉल आपण पाहिला, दुसरा बॉल आता प्रगतीपथावरती येतोय. ऋषी जाधव उमरेगावचा हा वेग आहे. आणि आता ओव्हर नंबर 2ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल तर खोलवर टप्प्याचा टाकलाय. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येईल. स्ट्रायकर एंडला रोहित सोमरडे बॅटिंगसाठी तयार होतील. धावसंख्या 10, एक गडी बाद. फिल्डिंग मध्ये थोडंसं आपण परिवर्तन पाहत आहोत आणि दुसऱ्या षटकाचा सध्या खेळ चालू आहे. 10 धावा फलकावरती हव्या धावा आणि P1च्या षटकामध्ये धावा होणं खूप महत्वाचं. आता अंपायर कॉल, हा बॉल नो आहे आणि इथे आता गोलंदाज चक्क गोलंदाज म्हणून आढळलेले आहेत. आता पॅनल्टीला सामोरं जावं लागेल टीम सुर्वे टायगर या टीमला. चक्क गोलंदाज जर एका खेळाडू आढळला तर पॅनल्टी आहे 3 धावांची, नोची 1, अशा 4 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. तडलला गेलाय. पहा रिव्ह्यू तुम्हाला वाईड बॉल, नो बॉल, बीमरचा नो बॉल, वाईड बॉल, कॅप्टन या. रिव्ह्यू फक्त तुम्हाला वाईड बॉल, बीमरचा जो नो बॉल आहे रनआउट याच्यासाठी घेता येईल. अन्यथा तुम्हाला कोणताही रिव्ह्यू घेता येणार नाही, याच्या पण नोंद घ्या. बाकीचे अधिकार जे असतील ते पंचांना असेल. ऑन फील्ड पंचांचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल आणि मॅचला आपण पुन्हा सुरुवात करा अशी विनंती आहे. शिरले गेले 15 धावा फलकावरती आणि आता पंचांचा इशारा इथे नो बॉलचा इथे कॉल होत असताना 3 धावा फायनल डिश आल्यात आणि त्याच्यामध्ये एक सिंगल म्हणजे त्या बॉलवरती 4 धावा आल्यात. पुढचा बॉल असणार आहे निलेश सर फ्री हिट आणि फ्री हिटच्या बॉलवरती किती धावा येणार आणि फ्री हिटचा बॉल म्हणजे आणखीन मोमेंटम तुमचं शिफ्ट होऊ शकतं मोठा फटका आला तर. निश्चित आता उर्वरित बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कॅप्टन टीम कोणाला बोलवणार हे पाहावं लागेल. ज्या प्रकारे या बॉलच्या पाठीमागे 4 धावा आलेल्या आहेत अर्णव स्पोर्ट्स या टीमसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 वरती. चला थोडीशी आता घाई करा मित्रांनो, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू हात घ्यावा लागेल, याच्या पण नोंद घ्या कारण आपण या षटकासाठी वेळ घेतलेला आहे. टीम सुर्वे टायगर या टीमला विनंती आहे. सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक आपण 2 पाहतो. खूप चांगली इथे मेहनत घेतली आणि आमची संकल्पना मांडली गेल्या वर्षी आणि आपण पाहिलं तर आज एवढंच रोपटं लावलं दारेने त्याचा वेणू गेला गगनावरी. एक गगनभेदी आपण ही स्पर्धा पाहतोय. 15 धावा फलकावरती आलेल्या आहेत आणि आता सूरज पाटील त्याचबरोबर रोहितला आता संधी आली आहे आणि या संधीचा फायदा तो कशा पद्धतीने घेणार. बॉल चांगला होता, पंचांनी पाहिलं, पारखलं आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. नो बॉलचा इथे कॉल आला. फ्रीडचा बॉल असणार आणि फ्रीडच्या बॉलवरती आता धावा किती येणार हे देखील पाहिलं जाईल. निश्चित आता गोलंदाजाला कोणत्या गोलंदाजाला इथे बोलवलेलं आहे. जर उर्वरित बॉल किती टाकायचे तर इथून पुढे या षटकामध्ये अजूनही 5 बॉल टाकायचे आहेत. पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आता बोलवलेला आहे सिद्धेश विरकर. वाई तालुक्यातील मालतपूर गावाचा पर्याय इथे आता टीम सुर्वे टायगर या टीमने निवडलेला आहे. ओव्हर नंबर 2ला आता पुन्हा सुरुवात होईल. बॅटिंगमध्ये आपण चर्चा केली की एका बाजूला रोहित आहेत, एका बाजूला सूरज पाटील आहेत. यांच्यामध्ये उमेश सर एक छोटीशी पार्टनरशिप या ठिकाणी उभी राहिलेली आहे. टीम सुर्वे टायगर आता मित्रांनो विनंती की आपण थोडीशी घाई करूया.
धावा एकूण झाल्या त्या 15 धावा फलकावरती. फ्रीडचा बॉल, फ्रीडचा बॉल आपण पाहिला तर ऑन साईडला बॉल टर्न केलाय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये बॉल जात असताना एकच सिंगल येते. फ्रीडच्या बॉलवरती निलेश सर एक सिंगल येते. 16 धावा फलकावरती आतापर्यंत झालेल्या आहेत. जबरदस्त मॅच इथे रंगत असताना आणि फ्रीडचा बॉल अगदी एका धावेसाठी गेलाय. सूरज पाटील ऑन स्ट्राईक. तर निश्चित फ्रीडचा बॉल सिद्धेश विरकर यांनी चांगल्या प्रकारे टाकलेला आहे आणि फलंदाजाला बांधून ठेवलं. सिंगल सोबतच समाधान मानावं लागलं आणि स्ट्रायकर एंडला आता ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील वाघिवली वाडा स्ट्रायकर एंडला तयार होतील. परंतु एका बाजूला मालतपूर गावचा वेग आहे आणि त्या वेगाचं नाव आहे सिद्धेश विरकर. यावेळेला फटका इनसाइड आउट, बॉल डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 4 धावेंसाठी. रिंग किंग जबरदस्त आहे ते ड्राईव्ह केलंय आणि अगदी आपण पाहिलं तर चाबूक शॉट म्हणता येईल आणि रोज सूरज पाटीलच्या बॅट मधनं आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने बॉल आलाय त्याला मॅनेज केलं. थोडासा ऑफस्टमच्या बॉल बाहेर होता, बॅट अगदी वेगानं फिरवले आणि तिथून मात्र पॉईंट आणि कव्हरच्या डोक्याच्या वर बॉल चालाय सीमा पार. आल्या त्या धावा 4. चांगला फटका, काय फटका होता, वाकडण्याजोगा स्ट्रोक होता. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. सिद्धेश विरकर यांच्या वेगाला प्रतिउत्तर दिलेलं आहे. या षटकातले अजूनही 3 बॉल बाकी आहेत. टीमची टोटल धावसंख्या 19. फटका जागेवरतूनच खेळला आहे. समोर खेळाडू आहेत, मिड ऑफला बॉल अडवतील. कोणती धाव घेण्याची मुभा इथे फलंदाजांना या बॉलच्या पाठीमागे मिळालेली नाहीये. ज्या पद्धतीने बॉल आलाय त्याला मॅनेज केलं आणि मिड ऑफला इथे चांगली फिल्डिंग होत असताना इथे हे धावेला खरं तर या बॉलला रोखलं गेलं आणि तिथून मात्र डॉट बॉलची होती हे सांगता. म्हणजे उत्तर देखील त्या पद्धतीनंच गोलंदाज देखील देतोय. सिद्धेश विरकर पुन्हा तयार. यावेळेला हा फटका लॉंग ऑनला, खेळाडू तिकडे तैनात आहेत. सिंगलच जाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. ओव्हर पिच बॉल होता. वॅकेट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल असताना एक सिंगल येते. एक सिंगलची मध्ये सिंगलचं योगदान 20 धावा धाव फलकावरती. चौकार आल्यानंतर डॉट आला आणि आता एक सिंगल. निश्चित या ओव्हरमध्ये सिद्धेश विरकर यांनी संघाला कमबॅक करून दिलं. एक चौकार जर आपण वगळला ना तर बाकीची गोलंदाजी सिद्धेश विरकर यांनी चांगली केलेली आहे. परंतु रोहित एका बाजूला 4 बॉलच्या पाठीमागे 5 वरती बॅटिंग करतायत. षटकातला शेवटचा बॉल, स्विच हिटचा फटका आणि तोही बॉल चाललाय थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या वाढवणारा अर्णव स्पोर्ट्स साठी आलाय हा चौकार. जबरदस्त आहे ते स्विच हिटचा फटका आपण पाहायला. बॉल अपटला गेलाय आणि अपटल्यानंतर अंदाज चांगल्या पद्धतीने घेतलाय बॅटरने आणि तिथून मात्र इथे 4 धावा येत असताना रोहितच्या बॅटमधनं हॅप ट्रॅकर त्याला बॉल फिरवला गेला आणि ज्या पद्धतीने बॉल फिरवण्यासाठी देखील खूप संधी होती आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं या संधीचं सोनं केलंय आणि चौकारण आपण पाहिलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आतापर्यंत एकूण 24 धावा. एक फलंदाज बाद. सूरज पाटील 7 बॉलच्या पाठीमागे 11 आणि रोहितच्या 5 बॉलच्या पाठीमागे 9 धावा. चांगली पार्टनरशिप. भागीदारी आणि साझेदारी खूप महत्वाची असते आणि तेच या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर साई काटेकर यांच्या ठिकाणी आगमन आहे. व्हिडिओ एडिटर आहेत आणि गतवर्षी जी रील व्हायरल झाली होती संघ मालकांची आणि ती जर कोणी बनवली होती ना तर ते साई काटे यांनी बनवले. त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांच्या ठिकाणी आपण स्वागत करूया. साई काटेकर यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. मित्रांनो 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 24. एक गडी बाद. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की 12ची सरासरी उमेसर या अर्णव स्पोर्ट्सच्या टीमने आतापर्यंत ठेवलेली आहे. म्हणजे इथून पुढे अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 3 साठी आता कुणाला बोलवलं टीम सुर्वे टायगर या टीमने तर गोलंदाजी मार्गवरती वाई तालुक्यातील आसरे गावाचा पर्याय निवडलेला आहे. खेळाडूचं नाव आहे सतीश सनस. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. बॅटिंगमध्ये ऑल इंडिया आयकॉन वाघिवली वाडाचे सूरज पाटील तयार होतील, ज्यांनी आतापर्यंत 7 बॉलच्या पाठीमागे 11चा खेळ केला. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल इथे डॉट टाकलाय सतीश सनस यांनी. सतीश सनस आपण पाहिले तर पहिल्याच बॉलवरती लाईन त्याला मिळालेली आहे आणि त्याच अनुषंगाने पाहिलं टप्पा थोडासा पाठी ठेवला आणि अगदी ऑस्टमच्या बॉल इथे बाहेर टाकलाय. डॉट आलाय. बॉल क्रमांक 2. यावेळेला बॅटची आतली कडा वेळेच्या अचूकता इथे सूरज पाटील यांना साधता आलेली नाहीये. बॉल डॉट येतोय. जबरदस्त इथे बॉलिंग आपण पाहिलं तर सतीश सनस टीमचा कॅप्टन आहे, टीमचा लीडर आणि नेहमीच चांगलं काम करत असतो. आता देखील त्याच पद्धतीने हा बॉल थोडासा पुढे टाकला होता आणि हा बॉल एच लागली आणि पुन्हा एकदा इथे डॉट आले. लगातार इथे 2 बॉल डॉट. थोडासा दडपण असणार आहे सूरज पाटील ऑल इंडिया आयकॉन. निश्चित कारण 2 बॉल डॉट खेळलेले आहेत. प्रेशर आता वाढतोय फलंदाजांवरती, परंतु प्रेशरमधून मार्ग काढावा लागेल. सतीश सनस यांचं कौतुक करावं लागेल. ओव्हर नंबर 3 मध्ये सुरुवातीचे 2 बॉल डॉट टाकलेत. बॉल क्रमांक 3.
हाही बॉल चांगलाच टाकलाय खोलवर पद्धतीचा. सतीश सनस यांच्याकडे वेग नाही, परंतु टप्प्यावरचा ताबा हा चांगला आहे. हा तिसरा बॉल डॉट टाकलाय. टप्प्यावरती गप्पा मारत असताना बॉल इथे वाईट यॉर्कर टाकलाय, परफेक्ट यॉर्कर टाकलाय, अंदाज घेतला आणि परंतु बॅटरचा अंदाज चुकला. मिनी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा डॉट आले. त्याने काय जबरदस्त लाजवाब बॉलिंग येते. सतीश सनलला सूर गवसला. फुल टॉस बॉल आणि आता तो पाठवलेला आहे डीप कव्हरला. खेळाडू तिकडे आहेत तैनात. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलेलं आहे आणि या ओव्हरमध्ये पहिल्यांदा धावा बॅटच्या साह्याने येत आहेत 2. फुल टॉस बॉल होता, मेजवानी बॉल होता. हा मेजवानी खरं तर वाया गेलेली आहे. 2 धावा आल्या त्या बॉलवरती. बॉल क्रमांक 4 वरती 3 बॉल लगातारचे डॉट टाकले बरतो. हा फुल टॉस मी म्हणेन लॉस झाला. सूरज पाटील 26 धावा धाव फलकावरती आतापर्यंत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, हाही बॉल डॉट टाकलाय. उमेश सर, या ओव्हरमध्ये सतीश सनस यांनी डॉट बॉलचा रेशो प्रखरतेने वाढवलेला आहे. फक्त 2च धावा दिल्या, तब्बल 4 बॉल डॉट टाकलेले आहेत. 12व्या 13व्या खेळाडूंना 13व्या आणि 14व्या खेळाडूंना विनंती आहे की पाणी बॉटल आपण तयार ठेवा, यानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. सुंदर बॉलिंग, सुंदर बॉलिंग. टप्प्यावरती नियंत्रण, टप्प्यावरती ताबा ठेवलाय आतापर्यंत सतीश सनसने. पाठीमागे आला एखादा खरा बॉल टाकण्यापेक्षा एखादा चांगला बॉल टाकावा आणि तेच आतापर्यंत 4 बॉल खूप चांगले टाकले. ते बॉल फुल टॉस जेव्हा जेव्हा टप्पा टाकलाय तेव्हा डॉट आला. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती केलाय प्रहार. बॉल निघालाय सीमा रेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. सूरज पाटील यांची या बॉलची उडान आणि टीम अर्णव स्पोर्ट्स साठी आहे हा 6चा लगान. बॉल सीमारेषा पार, षटकार. शेवटचा बॉल होता आणि काय जबरदस्त इथे हेलिकॉप्टर लँड केलाय. बॉलर किती बी असू द्या चॅप्टर आणि सूरज पाटील मारतो इथे हेलिकॉप्टर. हातातून बॉल इथे निसटला गेलाय आणि निसटल्यानंतर इथे 6 धावा आल्यात. टोटल झालं तर 29 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना अर्णव स्पोर्ट्स संघ पोहोचला 32 धावेवरती. शेवटच्या बॉल वरती निलेसर आक्रमण. थँक्यू कॉम्बॉक्स. जाऊया ऑफिशियल स्पॉन्सर सातारा प्रीमियर लीग पर्व 2 साठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी आम्ही करत आहोत. खऱ्या अर्थाने या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय श्री संभाजी दादा भोसले समाजसेवक यांचं देखील मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर अध्यक्ष रामदास शेवाळे प्रतिष्ठान श्री श्रीकांत दादा फाळके यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर प्रोप्रायटर ओम साई इंडस्ट्रीज आणि संघमालक ओम साई 11 अर्थातच संघमालक श्री ओमकार दादा साळुंके आणि सूर्यकांत दादा साळुंके यांचं देखील मनापासून या ठिकाणी आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर श्री अंकुश दादा शेलार संघमालक वेदांत प्रतीक 11 सातारा यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. V&V फ्रेट फॉर्वेडेशन कन्सल्टंट आदरणीय दिलीप दादा भगत यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर विशेष सहकार्य समाजसेवक गणसोली आदरणीय सुनील दादा मस्कर साहेब यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. अध्यक्ष KSK क्रीडा प्रतिष्ठान युवा नेते आदरणीय वसंतदादा शिंदे यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. सामनावीरसाठी ज्यांच्या माध्यमातून सातारा कंदी पेढे देण्यात आलेत समाजसेवक आणि उद्योजक आदरणीय रवीदादा पोपळे साहेब आपलं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर श्री पेशवाई साडी सेंटरचे सर्वेसर्वा आदरणीय राहुलदादा वनगे आणि सूरज शेठ चोरट यांचं देखील आभार. त्याचबरोबर ND कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा आदरणीय नामदेव सनस यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर समाजसेवक कोपरखेडणे वाई तालुक्यातील युवकांचे आशास्थान आदरणीय संतोषदादा कोंडाळकर साहेब आपलं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून 3 दिवस ड्रोन कॅमेरा सौजन्य आम्हाला लाभलंय 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीचे प्रोप्रायटर सचिनदादा शिंदे आपलं देखील मनापासून आभार. ॲक्वाप्युरज वॉटर सोल्युशनचे युवा उद्योजक बिझनेस अँड लाईफ कोच अर्थातच श्री सूरज भगवान मुळीक साहेब आपलं देखील मनापासून आभार. धनश्री साडी सेंटर कामोटे सेक्टर 18चे सर्वेसर्वा आदरणीय उत्तम शेठ चोरट साहेब आपलं देखील मनापासून आभार मानूया आणि कॉम्बॉक्समध्ये जाऊया. धन्यवाद. ओव्हर नंबर आता 4ला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्गवरती वाई तालुक्यातील चिखली गावचे डावकुरे हाताचे खेळाडू अजय मांढरे यांना गोलंदाजी मार्गवरती आणलेला आहे. बॅटिंगसाठी फलंदाज रोहित तयार.
स्विच हिटच्या फटक्यासाठी गेले, परंतु इथे मनसुबे उधळून लावले. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त होती अर्णव स्पोर्ट्स या टीमला. पहिलाच बॉल इथे पेस करत असताना अजयचा आपण पहिला बॉल टप्पा पडला, थोडासा टर्न चेक झाला आणि तिथून मात्र त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून पाणी आणि ड्रिंक सौजन्य आहे आणि या संपूर्ण कंपनीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. इवन हेल्थ केअर संपूर्ण टीम आपलं आम्ही मनापासून आभार मानत आहोत. थँक्यू सो मच इवन हेल्थ केअर कंपनी. धन्यवाद. आता बॉल क्रमांक 2 ला सुरुवात होईल. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे अजय मांढरे यांनी रोहित यांचे मनसुबे उधळून लावले, परंतु बॅटिंगमध्ये सूरज पाटील 13 बॉलच्या पाठीमागे 19 वरती बॅटिंग करतायत. इथून पुढे आता 11 बॉलचा खेळ शेष आहे पहिल्या डावातला आणि अर्णव स्पोर्ट्सने आतापर्यंत बनवलेले आहेत धावा 33, एक गडी बाद. ओव्हर नंबर 4 ला झाले सुरुवात. बॉल क्रमांक आहे 2 अजय मांढरे. यावेळेला हा फटका क्षेत्ररक्षक तिकडे बनतील का प्रेक्षकांनी? हो, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देतोय दस्तक. बॉलने घेतली भरारी. सूरज पाटील यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमापार, षटकार. जबरदस्त इथे बॅटिंग मिनी हेलिकॉप्टर इथे लँड केलाय आणि सूरज पाटील आता या मॅच मध्ये सध्या फाईट करतोय. पहिला फलंदाज लवकर बाद झाला, काही आपण पाहिले मागच्या ओव्हरमध्ये डॉट बॉल आले, परंतु आता ते भरण्याचं काम सूरज पाटील करतोय. टोटल झालं तर 39 धावा, 14 बॉलच्या पाठीमागे 25 धावांचं योगदान, त्याच्यामध्ये 2 षटकार. अजय मांढरे यांचा कमबॅक करणारा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, मनसुबे उधळून लावले, डॉट आलाय. चांगला बॉल इथे टाकत असताना अजयला आपण पाहतो पहिला षटकार जरूर आलाय, थोडासा टप्पा पाठी राहिला आणि त्यानंतर थोडासा खाली राहत असताना इथे डॉट येतोय. सूरज पाटील देखील उत्तर चांगल्या पद्धतीनं अजय देत असताना निश्चित कभी हमारी कभी तुम्हारी असा सुरू असणारा खेळ. अजय मांढरे पुन्हा तयार. यावेळेला हा बॉल पाठीमागच्या बाजूला पंच केलाय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी सूरज पाटील यांचा फटका आहे तुफानी आणि सूरज पाटील नावाची आली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता सुनामी, बॉल सीमापार, षटकार. खूप वेळ होता सूरज पाटीलकडे आणि ज्या पद्धतीनं बॉल आपण पाहिलं गती कमी होते, टप्पा देखील आपण पाहिला हाफ ट्रॅकर होता आणि त्याच अनुषंगानं अगदी फाईन लेगला फटका खेळला गेलाय आणि 6 धावा आल्या. 4 दिवस सासूचे 4 दिवस सोन्याचे. सध्या हा मॅच त्याच पद्धतीनं चाललाय. पहिलं बॉल होते सिंगल, षटकाराला डॉट आलाय आणि आता षटकार. 45 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग. तर निश्चित सूरज पाटील यांनी आता तो खेळ मैदानाच्या आतमध्ये करायला सुरुवात केली, ज्या खेळासाठी ते ओळखले जातात. परंतु एका बाजूला अजय मांढरे. लोअर फुल टॉसचा बॉल, त्याला ऑन साईडला टर्न केलाय. खेळाडू तिकडे आहेत, धावत जातील. फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न फसलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी आणि याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉसला फुल टोल केलंय. फटका पण पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने गॅपमध्ये बॉल टक्कलण्याचा प्रयत्न केला. ऑन द कार्पेटने बॉल चालला, क्षेत्ररक्षक आले होते आणि फुटबॉल त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. संधी होती, वेळ होता, परंतु इथे वेळाची अचूकता साधता नाहीये आणि बघता बघता षटकार, त्याच्यानंतर चौकार आलाय. चांगली बॅटिंग, सेट ऑन फायर. 35 धावा आणि सूरज पाटीलच्या बॅटमध्ये 49 धावा टीमच्या झाल्यात. निश्चित आता यानंतर शेवटचा बॉल षटकातला बाकी आहे. पुढील 2 संघांना विनंती आहे की प्लेइंग 11 लिस्ट आपण अपडेट करून द्या. बॉल चाललाय आता लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का नाही? हाई बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील. याही बॉलच्या पाठीमागे 4 धावसंख्या वाढवणारा अर्णव स्पोर्ट्स साठी आलाय सूरज पाटील यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते 53 धावा. निलेश सर, सूरज पाटील सध्या आपली पाटलाची पॉवरफुल बॅटिंग तो दाखवतोय. तो थांबत नाहीये. त्यांनी इरादे आता मनसुबे केलेले आहेत, धावा बाणा जमा करायचे आहेत आणि आता आपण पाहिलं तर 39 धावांवरती तो खेळतो, म्हणजे अर्धशतक हे करतात त्यांनी आता आपल्या गनमध्ये लोड केलंय. चांगली बॅटिंग केलंय. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की आज सूरज पाटील यांना अर्धशतकाची चाहूल लागली असेल, कारण 18 बॉलच्या पाठीमागे 39 धावांचा झुंजार खेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे आणि त्यांच्या बॅटिंगची लकब आहे. या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा चिखलीच्या अजय मांढरे यांनी खर्च केलेले आहेत आणि या ओव्हरमध्ये अर्णव स्पोर्ट्सने धावसंख्येची गती वाढवलेली आहे. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की अर्णव स्पोर्ट्स 53 वरती जाऊन पोहोचलेला आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढील 2 संघांना विनंती आहे की आपण प्लेइंग 11 लिस्ट तुम्ही अपडेट करून द्या अशी विनंती आहे. यानंतर आपला टॉस होणार आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये हा नाणेफेकीचा कौल केला जाईल, याची आपण नोंद घ्या. यानंतर टॉस होणार आहे. आता ओव्हर नंबर 5 ला यानंतर सुरुवात होईल. तुम्ही पाहताय सातारा प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आहे. गतवर्षी पहिलं पर्व आपण पाहिलं, अथर्व अधिरा 11 सातारा या टीमने ते पर्व पहिलं जिंकलं. आता पर्व क्रमांक 2 ची आता बाजी कोणाची आहे?
जबरदस्त आहे ते मॅच रंगत असताना दुसऱ्या इनिंग्स मध्ये आपल्याला बाजी पाहायला मिळेल. 53 धावा धाव फलकावरती आतापर्यंत याला त्यांनी अजय वरती खूप चांगला अटॅक केलाय. निलेश सर 2 षटकार आणि 2 चौकार, तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या. चला आपण थोडीशी घाई करूया. चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांमध्ये आतापर्यंत 53 धावा जमा केल्या आहेत. 39 धावा सूरज पाटीलच्या बॅट मधून आल्या. तर रोहितनी चांगली साथ दिली. एकाने दाखवलंय साथ आणि दुसऱ्याने दाखवलं आपला बॅटिंगचा माज. त्या माझाचं नाव आहे सूरज पाटील. 6 बॉलच्या पाठीमागे 10 धाव्याचं योगदान सध्या दिलेलं आहे. 53 धावा धाव फलकावरती बॉलिंग ट्रॅक वरती आलाय मनीष मांढरे. बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटकाला सुरुवात. शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल निघालाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक धावतात. शर्यत लागलीये. आता बॅकअप साठी आणखीन एक खेळाडू येत आहेत, परंतु अखेरकार बॉल सीमारेषा चिरतोय तलवारीच्या धारेने. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. फटका तेवढा एका खास नव्हता, परंतु बॉलची गती अगदी आपण पाहिले तर खूप आहे. ऑन साईडला बॉल टर्न करण्याचा प्रयत्न केला होता. मारनेवाले ते वासी लेकिन गेन गई कासे आणि बॉल चालला इथे सीमा पार आलेला इथे दणदणीत पहिल्याच बॉल वरती चौकार. मनीष मांढरे पहिलाच बॉल इथे चौकार आलाय. मी म्हणेन खराब सुरुवात त्याच्यासाठी. 57 धावा धाव फलकावरती आल्यात. बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला खेळलेला बॉल खेळाडू आहे डीपला. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव इथे प्राप्त होईल आणि स्ट्राईक वरती आता सूरज पाटील यांना आणलेला आहे, जे 39 वरती बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डिस्क करण्यात बॉल जात असताना ज्या पद्धतीनं बॉलचा आपण पाहिला विचार केला तर बॉल त्याच दिशेने टाकला होता बॉल आणि एक सिंगल येते सूरज पाटील. 39 धावा आणि पहिलं अर्ध शतक पाहायला मिळेल का या सातारा प्रीमियर लीग सीझन क्रमांक 2 मध्ये. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मनीष मांढरे तयार. यावेळेला मनीष मांढरे यांनी चांगला बॉल टाकलाय, जे वाई तालुक्यातील मांढरदेवचे आहेत. बॉल येतोय निर्धाव. बॉलचा थोडासा टप्पा आपण पाहिला पाठीमागे ठेवलाय आणि चांगला शोल्डरचा वापर करत असताना गोलंदाजाला पाहिलं डॉट आलाय. 3 बॉलचा खेळ बाकी 58 धावा धाव फलकावरती. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की 3 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. सूरज पाटील 39 वरती बॅटिंग करतायत. रोहित 15 वरती बॅटिंग करतायत. मनीष मांढरे निघालेत. बॉल क्रमांक 4. ओहो, परफेक्ट यॉर्कर टाकलाय. सन्मान द्यायला भाग पाडलाय. बॉल डॉट आलाय. काय जबरदस्त इथे परफेक्ट यॉर्कर इथे आपल्या भात्यातलं ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि 2 लगातार इथे डॉट टाकलेत. 4थ्या षटकामध्ये धावा निलेश सर जरूर आल्यात, परंतु इथे रोखण्याचं काम केलंय. निश्चित या ओव्हरमध्ये मनीष मांढरे यांनी फार कमी धावा खर्च केलेला, अवघ्या 5. लोअर फुलटॉसचा बॉल सी कॉर्नरला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळचा धावेंसाठी षटकार. सूरज पाटील सबसे कातिल सूरज पाटील. लाजवाब बॅटिंग. आक्रमण केलं. लो फुलटॉस बॉल मिळाला आणि सी कॉर्नर डोक्याच्या वरनं बॉल सीमा पार आलाय षटकार. 45 धावा वैयक्तिक धावा जमवल्या गेल्या सूरज पाटीलच्या बॅटमधनं आलात आणि आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि त्याला जमा करायचे आहेत एकूण 5 धावा. टोटल झाला एकूण धाव फलकावरती 64 धावा. षटकातला शेवटचा बॉल बॅटची कडा घेऊन पाठीमागच्या बाजूला निघालेला आहे. धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील 4. सूरज पाटील यांनी केला 49 धावांचा खेळ 20 बॉल मध्ये. काय बॅटिंग केले टीम अर्णव स्पोर्ट्स या टीमसाठी. 22 बॉल 49 धावांचा खेळ केलाय आणि बॅटिंग करताना अर्णव स्पोर्ट्सने धावा किती बनवलेल्या आहेत? 68 धावा. 69 धावांचं लक्ष आहे टीम सुर्वे टायगर या टीम समोर. आपण करूया पुढील मॅचचा टॉस. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. वळूया नेक्स्ट मॅच. टॉस होईल. एका बाजूला अथर्व अधिरा 11, दुसऱ्या बाजूला गायत्री मॅनेजमेंट फायटर्स. कॅप्टन यायचं आहे आणि मी मान्यवरांना विनंती करेन, कैलासजी यमगर साहेब आणि त्याचबरोबर तानाजी सुर्वे साहेब यांना विनंती करेन आणि अंपायर देखील जोडले गेलेत.
ज्यांच्या माध्यमातून आपण सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2चा हा टॉस पाहतोय. 21 ग्रॅम चांदीने बनवलेला हा टॉस राधिका ज्वेलर्स कोपरखराणे यांच्या माध्यमातून आणि कैलाजी यमगर साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. आपण पाहिलं गेलं तर राजधानी सातारा तर दुसऱ्या बाजूला आय लव्ह सातारा. कॅप्टन या. दोन्ही टीम कॅप्टन यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. एका बाजूला अथर्व अदिरा 11 आणि त्यांच्या विरुद्धामध्ये गायत्री मॅनेजमेंट फायटर्स. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर सुभाषजी सकपाळ, दीपकजी सकपाळ आणि राजकुमार शुक्ला यांच्या मालकीचा संघ अथर्व अदिरा 11, तर दुसऱ्या बाजूला गायत्री मॅनेजमेंट फायटर्स अश्विनजी गोळे साहेबांच्या मालकीचा संघ मात्र पाहायला मिळतोय. दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत आणि अंपायर देखील सज्ज असतील. येस, टॉस होईल आणि अथर्व अदिरा 11 कैलाशी यमगर साहेबांच्या माध्यमातून हा टॉस केला जातोय. स्विंग द टॉस. राजधानी सातारा असा कॉल केलाय परंतु आलाय आय लव्ह सातारा. टॉस जिंकलाय सुजित शेवाळे. गायत्री मॅनेजमेंट फायटर संघाने टॉस जिंकलाय. पहिली मॅच लॉस झालाय, तर कशा पद्धतीने पाहिली, काय चुका झाल्या? सर थोडीशी बॅटिंग पण आमची नाही झाली, कारण की 3 ओव्हरमध्ये 38 रन लागल्या होत्या. नंतरच्या 12 बॉलमध्ये 11 रन आल्या, तिथेच थोडं आम्ही कमी पडलो. त्याच जर 12 बॉलमध्ये 20-25 रन येत आहेत तर 60+ रन झाले असते आमच्या. तर नक्कीच आम्ही टॉस जिंकलोय. आता पहिली मॅच लॉस झालोय. आता नक्कीच कमबॅक करू आणि आम्ही क्षेत्ररक्षण करू. यावेळेस आपण पाहायला गेलं तर काय चेंजेस करण्याचा प्रयत्न असेल? चेंजेस तर तसे काय नसतील. अजून काय प्लॅन टीम स्ट्रॅटेजी केलेली नाही आहे, पण नक्कीच हा प्रयत्न असेल की 100% देण्याचा. थँक्यू सो मच. पुढील मॅचसाठी शुभेच्छा. टॉस तुमच्या बाजूने राहिलेला नाही आहे. पहिली मॅच लॉस राहिली. या मॅचमध्ये काही परिवर्तन करण्याचा प्रयत्न असेल का? नाही, काय परिवर्तन नाही. जे आहे तीच टीम आमच्या खेळणार आहे. आता बॅटिंग करायचे. टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. कुठेपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 70-80+ आम्ही धावा करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस जिंकलाय गायत्री मॅनेजमेंट फायटर संघाने आणि मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. टॉस जिंकलाय गायत्री मॅनेजमेंट फायटर संघाने आणि गोलंदाजीचा घेतलाय निर्णय, आमंत्रित केलाय अदिरा 11 संघाला. बॅटिंगसाठी वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया उमेशजी सावंत सर आणि तुषारजी जांभळे सर यांचा आवाज. थँक्यू सो मच. पाहत राहा, ऐकत राहा सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2. थँक्यू सो मच. जाऊया पुण्याची तर मॅचकडे. सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला. थँक्यू सो मच. त्याचबरोबर सातारा प्रीमियर लीगचे काही ऑफिशियल स्पॉन्सर आहेत आणि त्यांच्या नावाचा नामोल्लेख आम्ही या ठिकाणी करत आहोत. धनश्री साडी सेंटर, कामोटे सेक्टर 18चे सर्वेसर्वा उत्तम शेठ चोरट साहेब, आपलं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर अध्यक्ष वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन, त्याचबरोबर श्रीमंत पेशवाई साडी सेंटरचे सर्वेसर्वा श्री आदित्य दादा चोरगे, आपलं देखील मनापासून आभार मानत आहोत, कारण या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य करण्यात आलं. त्याचबरोबर हॉटेल टेम्पटेशनचे सर्वेसर्वा आदरणीय राजू दादा चोरट साहेब, आपलं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. वाई तालुक्यातील युवा उद्योजक आणि एक उत्तम खऱ्या अर्थाने आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं श्री अर्जुन दादा गोळे, आपलं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. शिवसेना उपजिल्हा प्रमुख वाशी श्री दर्शनदादा बनगे साहेब, आपलं देखील मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर ज्ञानविकास शिक्षण संस्थेचे विद्यमान खजिनदार आणि ज्यांच्या माध्यमातून सातारा प्रीमियर लीगसाठी पर्व क्रमांक 2 असेल, पर्व क्रमांक 1 साठी मोलाचं सहकार्य आम्हाला नेहमी लाभलंय, अर्थातच विद्यानंद भाऊ पाटील साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. पाटील साहेब, आपलं मनापासून या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. श्री विद्यानंद भाऊ पाटील साहेब, आपलं मनापासून सहर्ष स्वागत. कॉम्बॉक्स मध्ये जाऊया. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे लक्ष असणार आहे. तब्बल 69 धाब्यांचा 2 जोडी मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे आणि आकाश बॅटिंगसाठी गेले आहेत आणि परंतु बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे आकाश. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, दिशा दिली आहे मिड ऑफला, चांगली फिल्डिंग होत असताना पहिला बॉल डॉट
पहिल्याच बॉलवरती ऑन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग तिथे त्या ठिकाणी चांगली केली आणि पहिल्याच बॉलवरती धाव मिळणार नाही. गोलंदाजीचा तिकट मारा पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाला आहे. सातारा ग्रामीणचे खेळाडू आहेत. बोर्णे गावचा आकाश सामंतराय एक तेज तरार वेगवान गोलंदाज आहे. चांगली ती सुरुवात करत असताना पहिला डॉट ठेवला आणि समोर असणारा ऑल इंडिया आयकॉन महेश नानगुडे. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली आणि प्लेअर ऑफ द मॅचचा देखील किताब घेतला होता. आकाश पुन्हा तयार. या बॉलवरती समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. मिड ऑफला क्लिअर करत असताना बॉल सीमा पार. महेश नानगुडेच्या बॅटमधनं आलाय चौकार. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडूला घेतलं. मिड ऑफ खाली होता आणि त्यांच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना या मॅच मधील पहिला चौकार आलाय महेश नानगुडे यांच्या बॅटमधून. ज्या खेळाडूने मात्र खुल्याटाचं क्रिकेट देखील चांगलं खेळलंय आणि पाठीमागच्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. असं आता महेश नानगुडे सेट ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. नुकताच ISPL ची स्पर्धा खेळून आलाय महेश नानगुडे आणि दुसरा बॉल पेस करत असताना चौकार ठोकलाय. आकाश पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. मनगडाचा वापर. हवाई मेल हवाई सफर. बॉल सीमा पार. महेश नानगुडेच्या बॅटमधनं आलाय. बॅक टू बॅक चौकार. शॉर्ट पिच बॉल होता. यानी छोटी गेंद खोटी गेंद आणि खोटी गेंद के ऊपर आया है बड़ा सिक्सर. महेश नानगुडे अगदी सेट ऑन फायर झालाय. गरकन गिरकी घेतल्याने बॉलला देखील फिरकावून दिलाय. डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आकाश सामंतराय वरती आता हल्ला बॉल चढवायला सुरुवात केली महेश नानगुडे या खेळाडूने. मागच्या मॅच मध्ये आकाशची आपण बॉलिंग पाहिले जबरदस्त इथे टाकली होती परंतु इथे शॉर्ट बॉल त्याला पुल केलाय. सक्सेस राहिलाय. डावखोऱ्यात त्याचे फलंदाज नेहमीच ऍक्टिव्ह असतात. नेहमीच अग्रेसर असतात मोठ्या फटक्यांसाठी आणि तेच इथे पाहायला मिळालंय. पहिला चौकार आला आता षटकार आलाय आणि सेट ऑन फायर. लाच ऑफ बॅटिंग महेश नानगुडे. आकाशवरती आक्रमण केलंय. बाहेर टाकण्याचा थोडासा दबावच्या छायाखेरी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा कॉल. शरीरापासून दूर ठेवला होता बॉल. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे शफल झाले होते आणि त्यानंतर स्विचेटचा फटका देखील खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. हा बॉल आकाश सामंतराय यांना पुन्हा टाकावा लागेल. एक धाव अतिरिक्त धावफलकावरती ऍड केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 11च्या घरामध्ये. लाईन थोडी मिस केले. आकाशने पुन्हा एकदा तयार होतो तो. बाहेरच्या दिशेनं वेग तेज थरार बॉल. डॉट आणि आता सुर्ग बसला या बॉलच्या पाठीमागे तुषारजी. अगदी बरोबर आहे. याच खेळीसाठी तो ओळखला जातो आकाश सामंतराय आणि यावेळेला त्यांनी बॉल थोडासा पाठीमागे ठेवला होता. अतिरिक्त उसळी दिली आणि हा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. धावफलक स्थिर आहे 11 धाव्यांवरती. बारी बारी सबकी बारी पहिली आपकी अब हमारी. इथे वेळ प्रत्येकाची आहे. प्रत्येकाची वेळ आणि तुम्हाला शून्यातून सुरुवात करावी लागते. हुकचा फटका थोडंसं आपल्याला गपलत पाहायला मिळाले. डीपमधून आले फिल्डर एकतर सिंगल येते सकेचा कॉल केला आणि बघता बघता दुहेरी धाव देखील पूर्ण केले. शेवटच्या बॉलवरती अजूनही चेंडू शिल्लक आहेत परंतु या बॉलवरती 2 धावा मिळालेल्या आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 फटके मोठे आले परंतु त्यानंतर आकाश सामंतरायने देखील कमबॅक चांगलं केलंय आणि महेश नानगुडे सारख्या फलंदाजाला थांबवले देखील. मोठं लक्ष आणि मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असताना 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आकाश बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्रॉंग अपील देखील केले. अपीलला विश्वास आहे परंतु पंचांनी स्पष्टपणे सध्या नकार दिलाय. बघता बघता एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना 13 धावा धावफलकावरती 0 गडी बाद. शेवटचा बॉल खूप चांगला आकाश सामंतरायने हाताळला होता. थोडासा पाठीमागे ओढला होता. त्यानंतर अतिरिक्त उसळी दिली. असं वाटलं होतं की हलकीशी कडा लागली की काय. जोरदार अपील देखील केली होती परंतु पंचांनी अपील फेटाळून दिले आणि त्यानंतर शेवटचा बॉल डॉट येताना पाहायला मिळालाय. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. महेश नानगुडेने 6 बॉलच्या पाठीमागे 12 धावा बनवल्यात. आकाश फरांदे यांना अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये परंतु संघाची धावसंख्या आहे ना ती 13 आहे आणि 13ची सरासरी आहे ना ती आतापर्यंत या टीमने मात्र राखलेली आहे. करंट रन आपण पाहिला तर 13चा रिक्वायर रन Thank you. आपण पाहिलाय. मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करत आहोत. खऱ्या अर्थाने सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 असेल. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 असेल. हे संपूर्ण मैदान ज्यांच्या माध्यमातून नेहमी अनेक क्रिकेट स्पर्धांना उपलब्ध करून दिलं जातं. त्याचबरोबर संपूर्ण 40+ आमचा कोपर खेळण्याची संपूर्ण टीम असेल त्यांचं देखील आम्ही मनापासून नेहमी आभार मानतो. परंतु खऱ्या अर्थाने ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे खजिनदार आणि आमच्या सर्वांचेच लाडके मित्र मार्गदर्शक आदरणीय विद्यानंद भाऊ पाटील साहेब यांचा विशेष सन्मान सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. पहिलाच बॉल इथे पेस करत असताना आकाशचा फटका इथे फसला गेलाय. लो फुल टॉस बॉल दिशा देण्याचं काम आणि फटका फसल्यानंतर पहिला धक्का लागत असताना बॅटिंग केंद्र टीमला
आकाश फरांदे अगदी गोल्डन डकचे शिकार ठरलेले आहेत. शून्यावरती बाद झालेत, परंतु बॉलिंग मार्कवरती उरमोडी परिसरातील जकातवाडी गावचे खेळाडू अर्थातच विशाल भोसले पाहायला मिळालेत. लेदर बॉलचा अनुभव मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि खरं तर पहिल्याच बॉलवरती त्यांनी मोठी विकेट घेत असताना एक मोठा धक्का दिलाय सुरवेट टायगर टीमला आणि पहिली विकेट इथे मिळवून दिले अर्थातच अर्णव स्पोर्ट या टीमला. पहिला धक्का लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टीमचा कॅप्टन टीमचा लीडर सतीश सणस मैदानाच्या आतमध्ये. मागील देखील मॅचमध्ये चांगले बॅटिंग केले. या मॅचमध्ये देखील कशा पद्धतीने करणार आहे, कारण का लक्ष मोठं आहे, टार्गेट मोठं या मॅचमध्ये. तुषार सर आणि या मॅचमध्ये आता सतीश सणसला देखील साथ देणं महेशची खूप इम्पॉर्टंट असणार आहे. पहिला धक्का इथे लागलाय दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती आणि आता विशाल भोसले मागील देखील मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली आणि या मॅचमध्ये देखील सुरुवात आपण पाहिलं तर विकेटने घेतली आहे. लक्ष मोठं, टार्गेट मोठं आहे. महेश नानगुडे 6 बॉलच्या पाठीमागे 12 धावा जमा केल्या आहेत आणि आता एक हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश सडस दाखल होतोय. निश्चितच सुरवे टायगरचा सातारा जिल्हा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्वतः कॅप्टन देखील आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये फसलाय. आता इथून पुढे चांगली कामगिरी करावी लागेल. एक बेस्ट फिनिशर म्हणून त्याची ओळख देखील आहे. आता मात्र आपण का प्रसिद्ध आहे हे मात्र त्यांना पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल. पहिल्या बॉलवरती धक्का दिलेला आहे विशाल भोसलेनं. मोठमोठे फटके खेळतो आणि फटका इथे बॉल चालला इथे सीमा पार. पहिला बॉल पेस करत असताना सतीश सनसच्या बॅट मधला एक कडक बेधडक सिक्सर. ओव्हर पिच बॉल फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्या अर्धा डझन. सतीश सनसच्या बॅट मधून आल्या पावली अगदी षटकार आलाय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक जरूर केलाय. सतीश सनस नावाचं वादळ सातत्यपूर्वक अनेक ग्रामीण परिसरामध्ये पाहायला मिळालंय आणि खरं तर नवी मुंबईचं क्रिकेट देखील त्यांनी गाजवलंय. वाईचं देखील क्रिकेट गाजवलंय. पश्चिम महाराष्ट्राचं देखील क्रिकेट गाजवलंय आणि त्याच फॉर्ममध्ये येत असताना या मॅचमध्ये देखील पहिल्या बॉलवरती त्यांनी षटकार ठोकलाय. नेहमीच फॉर्म मध्ये असतो सतीश सणस आणि चांगले बॅटिंग करत असताना बॉलर तयार. हो हो, काय फटका खेळला. सिंगल येते, चांगला इथे फटका इथे पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने बॉल आलाय त्याला मॅनेज केले. एक सिंगल धाव. बॉलच्या मिरिटपर्यंत पोहोचले. फटका चांगला होता, परंतु लॉंग ऑफ रिझनमध्ये आकाश सामंतराय फिल्डिंग करत होते. त्यांच्या हातामध्ये जाऊन बॉल हा विसवलाय. एक सिंगल धावा मिळालेली आहे. स्ट्राईक रोटेट झाले, परंतु संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या अंकावरती. आता इथून पुढे लक्ष जर आपण पाहिलं आणि समीकरण जर पाहिलं तर येणारे बॉल आहेत 21 बॉल आणि 49 धावांची अजूनही गरज आहे सुरवे टायगर या टीमला. मॅच होणार फिल्डिंग मध्ये थोडंसं आपण पाहिलं तर चेंज पाहायला मिळतोय, कारण का लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन सध्या पाहायला मिळतोय. बॉलर पुणे एकदा तयार होतोय. षटकार आल्यानंतर एक सिंगल पहिल्या बॉलवरती विकेट घेतली. 20 धावा धाव फलकावरती. आणखीन 49 धावांची गरज आहे. एक चांगला मॅच. प्रत्येक संघ मालकाने हिरा आपल्यासाठी निवडून घेतलाय. बॉलर तयार. हो 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 हो, काय बॉल टाकला यार. शफल झाला होता बॅटर, परंतु ऑस्टमच्या बॉल बाहेर चाललाय. व्हाईट बॉलचा कॉल येत असताना पंचांचा. अगदी बॉल हा चांगला होता, टप्पा चांगला होता, परंतु दिशा थोडीशी खराब होती. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि त्यानंतर वाईड बॉलचा कॉल पंचांचा आलेला. एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. 21 धावा धाव फलकावरती. बॉलर तयार. टॅप केला या बॉलला. टॅप केला, दिशा दिली फक्त या बॉलला. एक तर सिंगल येते. डीप मधून आलेत खेळाडू, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. बॉलला थोडंसं दूर ठेवलं होतं, परंतु महेश नानगोडे यांनी या बॉलला फॉलो केला आणि त्यानंतर एक सिंगल धाव प्राप्त झाले. आता बॉल आणि धावांमध्ये डिफरन्स खूप मोठा आहे. हा जर कमी करायचा असेल तर इथून पुढे या जोडीला मैदानाच्या आतमध्ये सुरवे टायगर या टीमसाठी खेळावं लागेल. इथून पुढे आता आपण पाहिलं तर अर्णव स्पोर्टला विकेट घेणं खूप महत्त्वाचं आहे. विकेट गुच्छामध्ये घ्यावं लागतील किंवा तुम्हाला डॉट बॉल टाकणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु ही जोडी फोडली तर ही मॅच बनवू शकते. बॉलर तयार सतीश सनस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. एक तर सिंगल जरूर इथे मिळेल. मिड ऑफला पण पाहिलं सूरज पाटील आहेत. एक सिंगल येते आणि सिंगलच्या माहिती बघता बघता षटकाचे देखील होते. तिथे एक बॉलचा खेळ बाकी आणि 23 धावा धाव कर गेल्यात. अगदी बरोबर आहे. अजूनही एक बॉल शिल्लक आहे, परंतु 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 19 बॉल 46 धावांची आवश्यकता. महेश नानगुडेने 7 बॉलमध्ये 13 बनवलेत आणि सतीश सनसने 3 बॉलमध्ये 8 बनवलेत. स्विच हिटचा प्रयत्न केला होता, पण सगळे स्ट्रॉंग अपील केली जाते आणि महेश नानगुडे होतील बात. महत्वाचे विकेट येत असताना महेश नानगुडे ऑल इंडिया आयकॉन बात आणि त्याच्यानंतर एन्जॉय जल्लोष आपल्याला पाहायला मिळतंय. कुठे तर आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये गलपानपणाला थारा दिला जात नाही असं म्हटलं जातं. पहा रिप्ले टेलिकास्टमध्ये अगदी स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलचा आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये, परंतु बॉलकडे न पाहता महेश नानगुडे अगदी धावत सुटले होते. पुन्हा एकदा माघारी फिरले, परंतु विकेट किपरने आपलं काम चोखपणे बजावलं आहे. अमित वरे बॉन्ड वाई तालुक्यातील हा खेळाडू आणि खरं तर
पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि मात्र पहा त्याने चातुर्य आपलं चाणक्य दाखवत असताना महेश नानगुडे यांना माघारी पाठवलंय. महेश नानगुडे बाद झाल्यानंतर काय जबरदस्त ते जल्लोष पाहायला मिळालं आणि असं वाटतंय की अर्धा डाव संपला की काय, परंतु नाही आहे. हे क्रिकेट आणि त्याचा खेळ आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता सतीश सणसला मैदानामध्ये थांबणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे संयम आता दाखवावा लागेल, संयम ठेवावा लागेल आणि शांतीमध्ये क्रांती करणं खूप महत्त्वाचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मनीष मांढरे बॅटिंगसाठी. सतीश सनसला आता डोक्यावरती बर्फ ठेवा लागेल आणि त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. परंतु सुरवे टायगर या टीमचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू महेश नानगुडे माघारी परतलाय आणि त्यामुळेच आता थोडासा दबाव सुरवे टायगर या टीमवरती निश्चितपणे वाढलेला असेल. आता 18 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता आहे. मांढरदेव गावचे मनीष मांढरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सतीश सनस आहेत आसरे गावचे. दोन्ही खेळाडू वाई तालुक्यातील आहेत. मैदानाच्या आतमध्ये कित्येक वेळा आमने सामने देखील आलेले आहेत 1-11च्या फॉर्मॅटनुसार, परंतु आज एकत्र खेळत आहेत सुरवे टायगर टीमसाठी. जाऊया मॅचच्या दिशेनं. असं वाटतं की खरोखर एका बाजूला आपण पाहिलं तर चेन्नई सुपर किंग, दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर बँगलोर आहे. तो ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल झाला 23 धावा फलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती आता बॉलिंग क्रमांक 3 साठी आलाय संकेत. बॉलिंग ट्रॅकवरती 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 23 धावा फलकावरती. संकेत नवीन गोलंदाज. 18 बॉल आणि 46 धाब्यांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये कमबॅक खूप चांगल्या पद्धतीने केलंय. बॉलर तयार, फॉलो करत होता बॅटर, परंतु पाहिलं हा बॉल चालला बाहेर आणि कोणती चूक नाही. ते बॅट देखील घातली नाही. व्हाईट बॉलचा कॉल, एक सिंगल अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. संकेत वाडकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेले आहेत. ते देखील वाई परिसराला बिलॉंग करतात आणि बोरगाव गावचे खेळाडू आहेत. त्यामुळे तिन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय ना ते वाई तालुक्यातील आहेत. पहिला बॉल त्यांनी खराब टाकलाय. धावफलकावरती धावा आहेत 24 धावा. आता 18 बॉल 45 धावांची आवश्यकता. प्रत्येकाला कमजोरी माहित आहे. फॉलो करत होता, परंतु काय जबरदस्त लाचवा बॉल टॉटल. टप्पा पडला, वेगाने बॉल हाताळला होता, वेग चांगला होता, दिशा देखील चांगला होता, टप्पा देखील अचूक होता. फलंदाज सतीश सनस यांना या बॉलने बीट केला आणि विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगला बॉल आणि पहिला बॉल हाच टाकण्याचा तो प्रयत्न करत होता. 17 बॉल 45 धाब्यांची आवश्यकता. टॅप केलाय ऑफ साईडला बॉल आपण पाहिलं. लॉंग मध्ये सूरज पाटील एक सिंगल येते. सिंगल डबलने आता हे धावा होणार नाहीये. मॅच मध्ये मोठे फटके खूप आवश्यकता. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्टिकरवरती बॉल आदळलाय. त्यानंतर लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू पाहायला मिळालाय. सूरज पाटील ऑल इंडिया आयकॉन फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. त्यांच्या हातामध्ये बॉल विसवल्यानंतर सिंगल धाव देखील प्राप्त झाले. इथून पुढे खूप मोठी मेहनत घ्यावी लागेल दोन्ही बॅटरला. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 25 धावा. बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. फॉलो करत होता डॉटला. चांगली बॉलिंग, जबरदस्त तिकट मारा पाहायला मिळतोय. संकेत वाडकर बोरगावचे आहेत आणि खड्या हातानं अप्रतिम कामगिरी ते आपल्या टीमसाठी करतायत. ज्या ओव्हरमध्ये धावा थांबवायच्या आहेत त्या ओव्हरमध्ये त्यांनी धावा थांबवलेल्या देखील आहेत. चांगली बॉलिंग इथे होत असताना 15 बॉल त्यामुळे उचलण्याचा प्रयत्न केलाय. थोडा वेळ बॉल हवेमध्ये आणि फलंदाजी ते बाद होत असताना बॅटर इथे गॉन होईल. मनीष मांढरे 2 बॉलचा खेळ केला आणि मोठा धक्का पुन्हा एकदा लागत असताना बॅटिंग केंद्र टीमला. गुडलँड स्पॉटवरती हा बॉल रिलीज केला होता. बॅटच्या अगदी इनर एज लागल्यानंतर पहा चेंडू बराच काळ हवेमध्ये उभा राहिला होता. फर्स्ट स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातातून बॉल निसटला होता, परंतु बॅकअपला दुसरे क्षेत्ररक्षक आले आणि त्यांनी मात्र एक जबरदस्त कॅच टिपलाय आणि मनीष मांढरे या खेळाडूला मात्र माघारी पाठवण्यामध्ये यश मिळालंय. संकेत वाडकर आणि अर्णव स्पोर्टला निश्चितपणे विकेटचं पतन झालंय. 3 खेळाडू बाद झाले. सुरवे टायगर या टीमच्या आता 14 बॉल 44 धावांची आवश्यकता. प्रत्येकाची कमजोरी माहिती आहे आणि वाई तालुक्यातील तिन्ही आपण खेळाडू पाहिले. प्रत्येकाची कमजोरी आणि कोणाची नस कुठे दाबली की कोणाला किती त्रास होईल हे पाहिलं आणि त्याच अनुषंगाने अंदाज घेतला. विकेट करण्याचा प्रयत्न थोडा वेळ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अमित वाडकर वाईचा पुन्हा एकदा एक आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे 2 आपल्याला पहिला फलंदाज बाद झालाय तोही देखील वाईच होता आणि त्याही जागा घेण्यासाठी आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीमध्ये आहे. कारण का 14 बॉल आणि 44 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत आतापर्यंत. धावा झाल्या त्या 25. 14 बॉल 44 धावांची आवश्यकता असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वाई परिसरातील बोरगाव गावचा खेळाडू अमित वाडकर पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि कित्येक वर्ष त्यांनी नवी मुंबईचं क्रिकेट देखील खेळलेलं आहे, गाजवलंय देखील. वाईचं देखील क्रिकेट गाजवलंय, पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट देखील गाजवलंय आणि आज दोन्ही खेळाडू आमने सामने भिडलेत ना बोरगाव गावचेच आहेत. संकेत वाडकर बोरगावचे आहेत आणि अमित वाडकर देखील बोरगाव गावचेच आहेत. जाऊया दोन्हीच एका गावामधले 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. फुल टॉस बॉल, फुल टॉसला फेकून दिलाय. बॉल चालय ते सीमा पार आणि आलेला हा अमित
वाडकरच्या बॅटमधनं तो मोठा फटका षटकार. फुल टॉस बॉल आणि खराब बॉल आणि खराब बॉलवरती अमित वाडकरचा एक जबरदस्त धमाकेदार षटकार पाहायला मिळालाय. फुल टोल वसूल केलाय आणि या षटकाराने मात्र सुरवे टायगर या टीमच्या आता आशा पल्लवित झालेत. नवसंजीवनी देणारा हा षटकार पाहायला मिळालाय. समीकरण बदललंय. 13 बॉल 38 ची गरज. जबरदस्त बॅटिंग आल्या पावली आहे. षटकार टोला पुन्हा येत आहे. वेळेस फटका फसलाय. थोडा वेळ बॉल हवेमध्ये राहिलाय आणि एस टी रशाची कमाल झाली आहे. डगआउट मध्ये धमाल आणि अमित वाडकर पहिला बॉल पेस करत असताना षटकार आणि दुसऱ्या बॉलवरती येते बाद. षटकाराला प्रत्युत्तर देत असताना संकेत वाडकरने देखील विकेट मिळवल्या अमित वाडकरचे आणि आता समीकरण पूर्णपणे बदललंय. 12 बॉल 38 धावांची आवश्यकता आहे. आणि चला 12 बॉल आणि 38 धावे. त्याचबरोबर स्प्रोटेक्स लाईव्ह यूट्यूब वाहिनीचे सर्वा संदीप दादा कोकरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांनाही विनंती करेन आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता. फुल टॉस बॉल फसला आणि पॉइंट मध्ये पकडला इथे कॅच आणि बॅटर इथे बाद झाला टीमचा कॅप्टन सतीश सनस. फुल टॉस बॉल याने खराब बॉल आणि खराब बॉलवरती सतीश सनसची एक मोठी विकेट. लालसा दिली होती गोलंदाजाने. लालच बुरी बात आहे असं म्हटलं जातं आणि पहिल्याच बॉलवरती सतीश बबन सनस टीमचा कॅप्टन बाद होताना पाहायला मिळतोय. मोठा दणका आणि मोठा झटका. नाराज आहे सतीश, कारण का फुल टॉस होता, मेजवानी होती, थोडा बाहेर टाकला होता. फाईन खेळण्याचा प्रयत्न त्याचा राहिला, परंतु फटका फत असताना नाराज होत असताना आता 11 बॉल आणि 38 धाव्यांची आवश्यकता. त्यापर्यंत 5 फलंदाज डबल बाद केलेत, म्हणजे अर्धी टीम डगआउट मध्ये पाहायला मिळते. 31 धावा. त्याचबरोबर सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, अर्थातच नवी मुंबई नगरीचे शिल्पकार आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री पालघर जिल्हा सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, आपलं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर माजी खासदार संजीवजी नाईक साहेब, माजी आमदार आदरणीय संदीपजी नाईक साहेब, त्याचबरोबर माजी महापौर सागरजी नाईक साहेब आणि त्याचबरोबर नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब, आपलं देखील मनापासून आभार. बॅक टू क्रिकेट. चौया मॅचच्या दिशेनं त्यावेळेस पुन्हा एकदा फॉलो करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला इथे शॉर्ट थर्डमॅनला इथे फिल्डिंग होते. सिंगल या बॉलवरती अगदी हाय बॉल त्याच प्रकारे टाकला होता, परंतु बॅटची इनरेज लागली होती. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते, नाहीतर हा देखील कॅच झाला असता, परंतु बालंबाल बचवले. सिंगल धावले. आता सिंगल डबलने जास्तीचा फरक पडणार नाही अनराव स्पोर्ट या टीमला. आता मोठे फटके खेळावे लागतील सुरवेट टायगर या टीम मधील फलंदाजांना. 6 फटके तुम्हाला बाहेर फेकून द्यायचे 10 बॉलच्या पाठीमागे, आणि ते येतील का? चांगली ते बॉलिंग येते. सूरज पाटील पहिला बॉल विकेट आली, बॅटिंग तर प्रतिम केली, परंतु आता 32 धावा फलकावरती 5 तब्बल फलंदाज बाद झालेत. अजय आणि सचिनला आपण पाहत आहोत बॅटिंगसाठी.
अजय आता नुकताच बॅटिंगसाठी आला, तो स्ट्राईकला असणार आहे. 37 धावांची गरज आहे. काय जबरदस्त यार बॉल टाकलाय, बॉल टप्पा पडला, टर्न झाला आणि बॅटला ब्रश करत असताना आणखीन एक विकेट. काय टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न झाला. अगदी आपण पाहिलं तर ऑफ कटर हा बॉल त्यांनी टाकला होता. बॅटचा फ्लो अगदी हलकासा बॉलला लागला, ब्रश झाला आणि त्यानंतर विकेट किपरने एक जबरदस्त कॅच टिपत असताना आणखीन एक विकेट खात्यामध्ये ऍड होते सूरज एक, पाटील या खेळाडूच्या. त्याचबरोबर संपूर्ण या क्रिकेट स्पर्धेची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय, ही विशेष ट्रॉफी बनवण्यात आले आणि या ट्रॉफीसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य लाभले अर्थातच बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर दळवी साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष श्री संदीप दादा शेलार साहेब यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेनं. धक्का क्रमांक इथे 6 लागलाय. 32 धावा धाव फलकावरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशील दाखल झालाय. सुशील डबल उरमोडी असोसिएशनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीमध्ये आहे. लाजवाब सूर गवसलाय सूरज पाटील आणि त्या पद्धतीने तो बॉलिंग करतोय. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला इथे फेकून दिलाय. बॉल चालला इथे सीमा पार आल्या पावली सचिनच्या बॅटमधनं आलाय षटकार आणि तोही देखील सांगतोय आता की मोठमोठे गार केले आम्ही गंमत मध्ये. सुशील ढपळ आहेत आणि त्यांच्या बॅटमधून पहिलाच बॉल पेस करत असताना डीप मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना एक जबरदस्त षटकार आलाय. 10 बॉलमध्ये 6 षटकार ठोकायचे होते, परंतु एक षटकार आलाय. अजूनही 5 षटकार ठोकायचे आहेत आणि सुशील ढपळ यांच्याकडे ती ताकद, ती नजाकत, ॲबिलिटी आहे. पहिल्याच बॉलवरती त्यांनी आक्रमक रूप धारण केले आणि कुठेतरी आशा पल्लवित केलेत सुरवेट टायगर या टीमच्या. मॅच जिवंत आहे, मॅच जिवंत आहे. मॅच संपली नाही. बॉलचा खेळ बाकी 31 धावांची आवश्यकता. सूरज पाटील पुन्हा एकदा फॉलो करत होता बॅटर आणि जाणून बजून आपण पाहिलं तर बॉल टप्पा पडलाय, गती कमी होती या बॉलची आणि अंदाज घेतला आणि डॉट आला. कमी गतीचा हा बॉल होता, थोडासा पाठीमागे ओढला होता आणि सुशील ढपल हा बॉल खेळत असताना थोडेसे फसले होते आणि त्यानंतर अलगदपणे त्यांनी बॅट फिरवली, तोपर्यंत बॉल निघून गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 7 बॉल 31ची आवश्यकता विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला गेलाय. पाठीमागे गेले डॉट आले. सूरज पाटीलचे 2 बॉल लगातारचे डॉट. काय बॉलिंग केले, एक फटका जरूर आला. त्याच्यानंतर चांगली ते बॉलिंग. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा, 6 फलंदाज, बाद आता 6 बॉल आणि 31ची आवश्यकता. खरं तर 6 बॉलच्या पाठीमागे 31 धावांची आवश्यकता आहे आणि समोरचा आमचा कॅमेरामॅन रोहित आहे. जबरदस्त त्यांचे कॅमेरामॅन वर्किंग चालू आहे आणि tennis.in संपूर्ण टीमचं देखील आम्ही कौतुक करू. ज्या पद्धतीने आपण पाहतोय क्लॅरिटी नेटकेपणा जबरदस्त पाहायला मिळते. 6 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. सूरज पाटीलने पाठीमागचं ओव्हर जबरदस्त टाकले, त्याच्यामध्ये त्यांनी विकेट्स देखील मिळवल्या 3 आणि आता खरं तर 6 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 31ची मॅच आणि आता बॅटरला एका हिरो बनण्याची संधी असणार आहे सचिनला खास करून आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय दिग्विजय मोहिते. टोटल झाल्या ते 38 धावा. पहिल्या डावमध्ये ओसाडू धावा खर्च केल्या आणि ज्या पद्धतीने महेश नानगुडे बाद झाला, सतीश सणस बाद झाला आणि सध्याची आपल्याला पडझड पाहायला मिळाली. 6 बॉल 31ची मॅच. ही मॅच कोण जिंकणार होऊ शकते मॅच, कारण का 6 बॉल हे महत्वाचे असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 षटकार तब्बल ठोकायचे आहेत. अगदी बरोबर आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 31 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही जिवंत आहे. फक्त तुम्हाला आता प्रयत्न सोडायचे नाहीत, प्रयत्न करावेच लागतील, तुम्ही जिंकू शकता. हिरो बनण्याची संधी बॉलर तयार येते. पहिला बॉल दिग्विजय मोहिते. पहिला बॉल आणि पहिलाच डॉट आला. चांगली सुरुवात करून दिलेली आहे आणि हा बॉल सेफ काढलाय. फलंदाजाला समजलाच नाही बॉल, असं वाटलं होतं की हा बॉल वाईड बॉल जाईल, परंतु तसं काही झालेलं नाही. टर्न बॉल करण्याची क्षमता, ताकद आहे दिग्विजयकडे आणि खरं तर त्याने पहिला बॉल डॉट बॉल टाकलाय. बॉल क्रमांक 2 सोडून दिला बॅटरने हा बॉल. दिग्विजय पुन्हा एकदा जबरदस्त बॉल फिंगर रोलचा वापर केलाय, परंतु हा बॉल आत्ता बाहेर आहे आणि व्हाईट बॉलचा इथे कॉल आलाय पंचांचा. पाठीमागचा बॉल अशाच प्रकारे टाकला होता, परंतु हा बॉल थोडासा दिशाहीन होता, दिशेवरती नियंत्रण ठेवू शकले नाहीत. वाईट बॉल आलाय. सिंगल धाव मिळते. आता 5 बॉल 30ची गरज आहे म्हटल्यानंतर 5च्या 5 बॉलवरती षटकार ठोकावे लागतील. 5 षटकार तुम्हाला ठोकायचे. दिग्विजय चांगली बॉलिंग. हो हवेमध्ये बॉट तर फिरवले गेले आणि बॅटची एज लागली आहे. थोडासा हिस्सा आणि आणखी एक इथे फलंदाज. धक्का क्रमांक 7 सुनील देखील बाद होतात. टप्पा पडल्यानंतर बॉलने बाहेरचं वळण घेतलं होतं आणि त्यानंतर अगदी हलकीशी बॅटची कडा लागली आणि विकेट किपरने एक जबरदस्त कॅच टिपत असताना आणखीन एक मोठा धक्का लागलाय. सचिन देखील बाद झालाय. आतापर्यंत सुरवे टायगरचे 7 खेळाडू माघारी परतलेले आहेत आणि 4 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत सुरवे टायगर या टीमचा अर्धा संघ पवेलियन मधून
जाऊन बसलेला देखील आहे. औपचारिकता या मॅच मध्ये बाकी आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 धाब्यांची आवश्यकता. 39 धाबा धाव फलकावरती, परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल टाकणार नाही तोपर्यंत या मॅचचा निर्णय सांगू शकत नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश वीर दाखल झालाय. चांगली ते बॉलिंग करत असताना सिद्धेश वीरकर वाई गावचा वाईचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. चांगला इथे फटका इथे दिशा दिली असता. कव्हरला बॉल सीमा पार. गॅप मोठा आहे. नाही होणार धाबांचा तोटा. आल्या पावली ठोकलाय तो शेट चौकार. बॅकफुटला गेले, पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कोणताही खेळाडू नव्हता. अगदी गॅप मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि चौकार आल्याने या चौकाराच्या सहाय्याने मात्र मी म्हणेन आता कुठेतरी पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुशील डपळ आणि अर्थातच सिद्धेश विरकरच्या माध्यमातून केला जातोय. बॉलर तयार होतो. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 26 धावांची गरज आहे. अति वेगानं हा बॉल टाकलाय. जलद गतीने बॉल टाकलाय आणि बॉल क्रमांक 4 देखील डॉट आलाय. सुंदर बॉलिंग डॉट आला आणि आता 43 धाबा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. औपचारिकता या मॅच मध्ये बाकी आहे. 26 धाबा धाव फलकावरती आतापर्यंत आलात. बॉलर तयार उकळण्याचा प्रयत्न, परंतु पाठीमागे सूरज पाटील आणि आणखीन एक धक्का क्रमांक 8. बॅटची इनर एज लागल्यानंतर विकेट किपरच्या पाठीमागे जो खेळाडू होता त्याच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. आणखीन एका विकेटचं पतन झालंय. कॉमेंट्री बॉक्स आमचं दाखवलं जात आहे. खऱ्या अर्थानं कॅमेरामॅनच्या भूमिकेत आर्यन नाईकवडे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अगदी कॅमेरा वर्किंग करत असताना कॉमेंट्री बॉक्स देखील दाखवलं जात आहे. जबरदस्त कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात. एका बॉलचा खेळ बाकी आणि 26 धाब्यांची आवश्यकता. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. प्रत्येकाला संधी मिळते. सिद्धार्थ जगदाले बॅटिंग साठी दाखल झालाय. एज लागली विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु सूरज पाटीलच्या शॉर्ट थर्ड मॅनला इथे हातामध्ये बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये चांगली बॉलिंग इथे करतायत गोलंदाज विजय मोहिते. हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. हाही देखील डॉट येतोय आणि हा मॅच जिंकलाय टीम अर्नो स्पोर्ट टीमने. प्रथम बॅटिंग करत असताना 68 धावा जमवल्या आणि सुरवेट टायगर टीम धावा जमवल्या. ते 43, त्याच्यामध्ये 8 विकेट इथे गॉन झाले. अभिनंदन टीम अर्नो स्पोर्ट टीम. थँक्यू. तब्बल 25 धावेने हा सामना जिंकलाय अर्णव स्पोर्ट या टीमने. अजित वरे साहेब यांचा हा संघ आहे आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 देखील विजय मिळवलेत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल सूरज पाटील या खेळाडूला. 22 बॉल 49 धावा आणि बॉलिंग करत असताना 2 विकेट्स मिळवणारा परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा.